जय श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. रंगीत तालीम या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणेच एक स्पेशल असा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. तर वाई या ठिकाणी मार्केटमध्ये एक छोटस पानटपरीचं दुकान आहे. तर एक व्यक्ती मित्रांनो तुम्हाला दिसत असेल. आपलं नाव काय? नितीन मानसिंगराव वाघ. नितीन मानसिंगराव वाघ त्यांचं नाव आहे. वय आता यांचं 49 वय आहे. शिक्षण 12वी झालेलं आहे, बरोबर. आणि रविवार पेठ वाई या ठिकाणी राहतात. तर सांगायचा मुद्दा असा की कोणीतरी म्हटलंय आरोग्यम धन संपदा, म्हणजे आरोग्य ही फार मोठी संपत्ती आहे. आपल्याला असं वाटतं की काय आपल्या बँकेत बॅलन्स नाही, आपल्याला स्वतःला एक कम नशीबवान समजतो. किंवा परंतु मला असं म्हणायचंय की ज्याला परमेश्वराने सगळं जे काही आरोग्य दिलेलं आहे, सगळे अवयव दिलेलं आहे, तोच खरा जगातला श्रीमंत माणूस असं वाटतं. त्याचं कारण म्हणजे नितीन मानसिंग वाघ यांच्याकडे जर बघितलं तर हे पानटपरी चालवतात. तर मित्रांनो, त्यांना बिलकुल दिसत नाही, तरी देखील त्यांनी स्वतःच्या अंधत्वावर मात केलेली आहे. आणि अंधत्वावर मात करून हे स्वतः दुकान चालवतात. म्हणजे विशेष महत्व आहे या गोष्टीला. नाहीतर एखादा दिसत नाही म्हटलं माणूस घरात पडून असता. हो, तर तुमची स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्हाला हे लहानपणापासूनच दिसत नाही का, कसं काय, म्हणजे काय? लहानपणी घोड्याने होते त्यावेळेस मला मार लागला असा. त्यावेळेस दिवसा दिसायचं, पण रात्री तुम्हाला काय मार लागला होता? घोड्याने लात मारली होती. कसं काय, किती वय असताना? 3-3.5 वर्षात होतो. 3-3.5 म्हणजे तुम्ही म्हणजे एकदम लहान असताना घोड्यापाशी कसं काय, म्हणजे रांगत गेला काय? बामणा शेजारी बसलं होतं. लग्न होतं आत्याच्या मुलीचं. बर. त्या मुलीच्या लग्नात त्यावेळेस आत्याच्या घोडं उदावलं नवरदेव असं ते डायरेक्ट हात मांजवत बसलं. बामणानी कलांची उडी खाल्ली, तेव्हा वाचला मी घावलो चावली. लहानच वय, तुम्हाला काय समजणार आहे? मला काही समजत नसतं. मेंदूला मार लागलेला आहे. मेंदूला मार्ग मार वाचता त्यावेळेस. आणि तेव्हापासून मी नजर कमी आली हळूहळू. दिवसा दिसायचं थोडंसं, पण रात्रीचं नव्हतं दिसत. दिवसा दिसत होतं, तरी पण म्हणजे दिवसा दिसत असल्यामुळे तुम्ही 12वी पर्यंत तुमचं शिक्षण तरी झालं. नंतर रात्रीचं बंदच आहे. मग तुमचं पूर्णच बंद जे झालं, म्हणजे त्यावेळेला तुमचं वय किती होतं? शाळेत होता का? कॉलेज नाही, ते कॉलेज झालं होतं पूर्ण, म्हणजे 12वी नंतर शाळा सोडलीच ना तुम्ही? सोडली. 12वी नंतर सोडली, इथं दुकान टाकलं. 12वीच्या पुढे काय शिकला नाही? नाही खरं शिकलं, नापा झालं, इथं दुकान टाकलं लगेच. बर. आणि त्यामुळे दुकानच चालू केलं. मग तुम्ही म्हणजे 12वी असताना दिसत होतं, 12वी नंतर शाळा सोडली मग दिसायचं बंद झालं? नंतर कमी आले 10-12 वर्षाचा. होय. चष्मा काढा की जरा, म्हणजे 10-12 वर्ष डोळे बघितले तर क्लिअर येते. आला बघा मित्रांनो, यांच्या डोळ्याकडे जर बघितलं ना तर कोणी म्हणणार नाही यांना दिसत नाही म्हणून. त्यांची खासियत म्हणजे काय माहितीये का? आता बघा, त्यांना बिलकुल काय दिसत नाही ना. किती बोट आहे ती? काहीच दिसत काहीच नाही, म्हणजे स्पर्शानच ओळखताय फक्त. हा, स्पर्श ज्ञान द्वारा. तर नितीन वाघ यांचा आजचा व्हिडिओ आहे. खरोखर या माणसाच्या जिद्दीला आपण मांडलं पाहिजे. तुम्हाला याचा काय अर्थ काय वगैरे? तुम्ही घरातून इथं दुकानापर्यंत कसं येता? रिक्षाने येतो. रिक्षावाल्याला फोन करायचा. बर. बटनांचा मोबाईल आहे माझा हा. हा. त्या बटनावर नंबर पाठ असेल की लगेच पटाक दिसून लावणार मी नंबर. मग तुम्ही किती लोकांचे नंबर पाठ केलेले? 60-70 जणांचे नंबर येतात. बघा मित्रांनो, दिसत नसल्यामुळं, स्पर्श ज्ञानानं सगळं काम चालत असल्यामुळं त्यांनी जवळजवळ 60-70 लोकांचे मोबाईल नंबर पाठ केलेले आहे. आणि ते नंबर मग लावतात, कारण त्यांना दिसतच नाही. त्यामुळे सेव्ह करून पण नंबर उपयोग नाही. आणि त्यामुळे अँड्रॉइड मोबाईलचा उपयोग नसल्यामुळे ते स्वतः वापरत नाही. हा व्हिडिओ त्यांचा आम्ही जो बनवतोय, हा व्हिडिओ देखील त्यांना स्वतःला पाहता येणार नाही, याचं आम्हाला वाईट वाटतंय. बरोबर आहे. हा व्हिडिओ तुम्ही फक्त ऐकू शकाल घरातल्या मोबाईलवर, ऐकू शकतो. बरोबर आहे. आता त्यांचं नॉलेज बघा, जबरदस्त आहे. माझ्याकडे 2 नोट आहेत वेगवेगळ्या. बरोबर. ही कितीची नोट आहे? पाच आहेत. मोठ्यानं सांगा कितीची नोट? 500ची नोट आहे. बघा, त्या माणसाचं नॉलेज बघा. हे कसं काय ओळखता तुम्ही? हे 5 लाईन आहेत ना, हा, 5 लाईन वाला वाचले की 5 रेषा वाचले की 500ची नोट. ह्याच्यावर तुम्हाला स्पर्श लागतोय हाताला त्याच्या? एवढा बारीक स्पर्श? मित्रांनो, हा स्पर्श आपल्याला जाणवत नाही.
तो देवानं दिलेला स्पर्श आहे त्यांना. देवाची गोष्ट. कारण देवाचं कसं असतं, एक शक्ती काढून घेतली तर दुसरी शक्ती पुरवतो परमेश्वर. कारण शेवटी देवाला देखील काळजी आहे यांच्या आयुष्याची. तुम्हाला किती मुलं? 2 मुले, एक मुलगा आणि एक मुलगी. होय. मग घरातली तुम्ही इतर कामं काही करू शकता, मदत काय करता घरी? घरी तसं करू शकतो, लसूण सोलू शकतो, होय. शेंगा सोलू शकतो, होय. कांदे उपटू शकतो, रानातली कामं. मुलं काय शाळा शिकतात? हा, किती वेळ आहे मुलगा? मुलगा आता 12वीला आणि मुलगी 15वीची परीक्षा झाली, BCS झाली तिथे. हम्म. आता MCS ला बसते ती. आता तुम्हाला मला एक असं विचारायचंय, ज्यांना डोळे आहेत, ज्यांना ही सगळी दृष्टी पूर्वी तुम्ही पाहिलेलीच आहे, पाहिली तुम्हाला ही दुनिया कशी दिसते माहिती आहे, माहिती म्हणजे तुम्ही तसं 50% नशिबान आहे. नशिबात. ज्यांना जन्मापासूनच दिसत नाही ते 100% त्यांना म्हणजे 100% दुर्दैव आहे त्यांचं, दुर्दैव आहे. बरोबर आहे का नाही? माझं पण तुम्ही 50% 50% तुम्ही दुर्दैव आहे, 50% नशिबान आहात. कारण तुम्ही 12वी पर्यंत तुम्ही ही दुनिया पाहिलेली आहे. पाहिली. परंतु मला असं म्हणायचंय की ज्यांना दृष्टी दिलेली आहे बघा, हो. त्या दृष्टीमध्ये पाप आहे अनेक लोकांच्या. म्हणजे देवानं दिलेले हो. की दृष्टीचा उपयोग ते चांगल्या, काही लोक, करत नाही. सगळे नाही, काही लोक वाईट दृष्टी आहे त्यांची. त्यांना आई कळत नाही, बहीण कळत नाही, नाही का? आणि त्यांच्या हातून काहीतरी पाप घडतं. हो. तर या लोकांना तुम्ही काय सांगा? ह्या देवानं जी आपल्याला नजर दिलेली आहे ह्याचा त्यांनी चांगलाच उपयोग करायला पाहिजे का करायला नाही? पाहिजे. ज्या आता वाईट तुमच्यापाशी नाही हो. म्हणून तुम्हाला ह्याची करोड रुपयाची किंमत आहे, किंमत आहे. बरोबर का नाही? डोळ्याला जे आपल्यापाशी नसतं नसतं, त्यावेळेस त्याला त्याला कोटीची किंमत आहे, किंमत. जे असतं त्याला आपल्याला किंमत नसते. किंमत नाही. पोरांच्याकडे दोन्ही हात आहेत, हो. मग पोर त्याचा वापर करत नाही. हात सोडून गाडी चालवायची. मुद्दा देवानं हात दिले त्याचा वापर करायचा पाहिजे ना. पण हात सोडून गाडी चालवणे काय काय लोकांना काय इच्छा असते. हो बाप्पा. हे पैसे घ्यायला आले 500 रुपये. नितीन वाघ सर खात्री करून ओळखतात की खरोखरच 500ची नोट आहे. युट्यूबवरती रंगीत तालीम युट्यूबवर रंगीत तालीम नावाचं आमचं चॅनल आहे. चांगले आहे. तर यांचा छोटासा व्हिडिओ आम्ही बनवतोय. हा, ओके. तर कसं आहे, ईश्वरानं एक देणगी दिलेली आहे तुम्हाला आणि तुमच्या दुकान चालवत आहे. दिवसभरात तुम्हाला तरी फायदा म्हणून किती इन्कम होतो? कारण आज 10-15 हजार रुपये घर चालवायला लागतात. हो. मग एवढ्या दुकानावर चालतंय का तुमचं? तुमची मुलं लहान आहेत ना? किती वेळ आहेत म्हटलं? 15वीला आहे की BCS. पोरगा. मग यांच्या शिक्षणाचा खर्च तुम्ही या दुकानावर करताय? दुकानावर आणि मंडळी काय करतात? घरची शेती पण आहे ना. किती? घरची आहे 2 एकर शेती. बरं, आणि वहिनी काय करतात? ते घरची करता. अच्छा अच्छा अच्छा. घरकाम म्हणजे काय चाललंय का नाही अजून? का शिकतेच? आता शिकते, शिकून झाले. यांच्या शिक्षणाचा खर्च तुम्ही एवढ्याशा दुकानावर चालवताय? हो का? तुम्हाला कुठले व्यसन? नाही. कुठलं काय व्यसन नाही, काय नाही? काही नाही. म्हणजे काटकसर कुठं जाणेच नाही हो. दिसत नाही म्हटल्यानंतर जाणेच नाही. घर आणि दुकानाने घर, तेवढंच यांचं चाललेलं आहे, बरोबर आहे का ना? तुम्ही लोकांना काय संदेश काय द्याल? चांगले राहा, चांगले वागा, चांगलीचे फळ मिळेल. आणि चांगली नजर ठेवा. आईला आई म्हणा, बहिणीला बहीण म्हणा, बरोबर आहे का नाही? बरोबर. बायको एक पत्नी नाही का, असं रामासारखं वागा. हो. नाहीतर मग वेगवेगळे त्यातून म्हणजे अनेक गोष्टी लोकांच्या बरोबर झालेले आहेत. तर नितीन वाघ साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आपण जे व्हिडिओ बनवण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल रंगीत तालीम युट्यूब चॅनल मार्फत मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.